झुंडशाही, मॉब लिंचिंग हे प्रकार आपल्या देशामध्ये मित्रांनो नवीन नाही आहेत. परंतु ह्या ज्या झुंडशाही आहेत ह्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या काही वर्षांपासून म्हणजे खास करून 2014 पासून देशामध्ये वाढलेल्या आपण पाहतोय. आणि या झुंडशाहीचं स्वरूप फक्त एका जाती धर्मापुरतं मर्यादित राहिलेलं आहे असंही काही भाग नाही आहे. या झुंडशाहीतून, मॉब लिंचिंगमधून अनेकदा अनेकांचे जीव गेलेले सुद्धा आपल्याला माहीत आहेत किंवा किंबहुना त्या देशामध्ये तसा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. परंतु अलीकडे ह्या झुंडशाहीचं स्वरूप जे आहे ते अत्यंत विकृत आणि उग्र असं होताना आपल्याला दिसून येत आहे. मानवी जीवाची हत्या ही निषेधार्ह तर आहेच, परंतु त्याच्याही बरोबरीनं विचारांची हत्या ही त्याच्याहून निषेधार्ह आहे. आणि याच पद्धतीच्या झुंडशाहीचं आणि मॉब लिंचिंगच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अमरजित पाटील. अमरवाणीच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की या वर्षाची जी सुरुवात झाली ती एका वेगळ्या घटनेनं झाली. 1 जानेवारी हा जो दिवस आहे तो भीमा कोरेगावच्या ठिकाणी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जे सर्व आंबेडकरी अनुयायी जमतात त्याच्यासाठी आणि काही वर्षापूर्वी तिथं झालेल्या दंगलीमुळं हा दिवस किंवा ते ठिकाण सर्व महाराष्ट्राला आणि देशाला परिचित असं आहे. परंतु या वर्षीच्या 1 जानेवारीला मात्र तिथे एक वेगळी अशी घटना घडली. प्रबोधनाच्या चळवळीतील म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतील आणि पूर्वश्रमीचे भिडेचे धारकरी असणाऱ्या दत्त कुमार खंडागळे यांचं एक पुस्तक त्यांनी स्वतः प्रकाशित केलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं ते म्हणजे मी भिडेच्या तावडीतून कसा सुटलो. वास्तविक हे पुस्तक त्यांनी भीमा कोरेगावच्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं असताना त्या ठिकाणी प्रसंग असा घडला की मुखपृष्ठावरती केवळ भिडेचा फोटो आहे म्हणून काही लोकांनी तिथं आलेल्या आंबेडकरी अनुयायींनी त्या पुस्तकाच्या आत काय लिहिलंय ते न पाहता त्या पुस्तकाच्या स्टॉलची नासधूस केली. साधारणतः 2000 प्रती ज्या खंडागळेंनी स्वतः कर्ज काढून या छापलेल्या होत्या त्यातल्या बहुतांश प्रतीची नासधूस केली. त्यांचं म्हणणं असं होतं की या मुखपृष्ठातून स्वतः खंडागळे हे जे आहेत ते भिडेचं उदात्तीकरण करतायत. खरं तर आपण बघायला गेलं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी घर बांधलं म्हणजे ते पुस्तक हे फक्त शोभेसाठी ठेवायचं नाहीये, तर त्याच्या आतला विचार आपण समजून घेतला पाहिजे. कव्हर पेजवरनं जर पुस्तकाचा जर आपण मूल्यमापन करणार असेल तर ते निश्चितच चळवळीसाठी भूषणवान नाहीये किंवा आपल्याला काही फारसं स्वागतार्ह गोष्ट नाही. आणि सगळ्यात वाईट बाब अशी वाटली की वाचणाऱ्या समाजातून म्हणजे आंबेडकरी अनुयायांच्या समाजामधून अशा पद्धतीचा या ठिकाणी एक मॉबचा प्रकार किंवा झुंडशाहीचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. लेखकाने अनेक वेळा सांगितलं की बाबा ते पुस्तकाच्या कव्हरवर जाऊ नका, त्याच्यामध्ये काय लिहिलंय वाचा. परंतु एक प्रकारचं आम्हाला अमका विषय चालणारच नाही म्हणून आम्ही कव्हरवरनं बघून अशा पद्धतीची एक वेगळी झुंडशाही त्या ठिकाणी करण्यात आली. त्याला झुंडशाहीच म्हणलं पाहिजे, कारण का अनेकांना तो शब्द कदाचित आवडणार नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे कुठल्याही विचाराची जर धर्मांध आणि हिंदुत्ववादी विचाराची झुंडशाही जर निषेधार्ह असेल तर ह्या प्रकारची सुद्धा झुंडशाही निषेधार्ह आहे. कालांतरानं याच्यावरती पर्याय म्हणून स्वतः दत्तकुमार खंडागळेंनी त्या पुस्तकाचं कव्हर पेज बदललं आणि मग मात्र त्या पुस्तकाचं आम्ही स्वागत करतोय असं सांगितलं. मुळामध्ये आतला काही भाग त्यांनी कुठला बदललाच नव्हता, फक्त कव्हर पेज बदललं. म्हणजे समर्पक कव्हर पेजच असावं किंवा काय अशा पद्धतीचं एखाद्या लेखकावरती दडपण आणणं, तुम्ही भिडेचाच फक्त फोटो का टाकला म्हणून त्याच्यावरती प्रेशराईज करणं, मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचं दडपशाहीचं आणि झुंडशाहीचंच लक्षण आहे. आणि अशा पद्धतीनं आपण त्या घटनेचा अनेक विचारवंतांनी निषेध केला. कालांतरानं दत्तकुमार खंडागळेंनी सुद्धा त्या पुस्तकाचं कव्हर पेज बदललं आणि नव्या स्वरूपामध्ये ते पुस्तक मित्रांनो आपल्या सर्वांच्या समोर आणलं. आज आता मग आपल्याला या अनुषंगाने अशी जबाबदारी आपली सर्वांची की ते जे पुस्तक आहे, जे कव्हर बदललेलं पुस्तक आहे, मग ते किती लोकांनी आजपर्यंत सर्व ग्रामीण भागामध्ये आणि जी तरुणाई भिडेच्या नादी लागून पूर्ण त्यांचं तारुण्य नासवलं जातंय, त्याच्या नादी लागून बर्बाद होते, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी किती जणांनी घेतली, किती संघटनांनी एक सामूहिकरित्या त्याच्यासाठी प्रयत्न केले, हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा आहे. कारण का ह्या पद्धतीच्या झुंडशाही जर आपण बघत आलो तर नुकतंच एक पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला अकादमीचं एक परीक्षा
साठी तयार केलेलं जब वी मेट नावाचं रामायणामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं खाजगी आयुष्य कसं असतं याच्यावरती एक लघुनाटिका सादर होत असताना त्या ठिकाणी सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्या नाटकाच्या कलाकारांवरती हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. ही तर झुंडशाही आपल्याला नवीनच नाहीये, जी धर्माच्या नावावरती गेली 2014 पासून या देशामध्ये धुडगूस घालतीये. मित्रांनो, या पद्धतीच्या झुंडशाहीतून आपण निष्पन्न काय करतो? त्यांचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये सीतेचा रोल करणारी जी कॅरेक्टर आहे, खरं तर ते नाटकच तसं होतं की त्या कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात. आता त्याच्यामध्ये सीता ज्या आहेत, सीतेचं कॅरेक्टर करणारी जी काही कलाकार आहे ती ऑन स्टेज सिगरेट ओढताना दाखवली म्हणून यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. माझं त्या सगळ्या अखिल भारतीय विद्यार्थी जी काही परिषद वगैरे नावाची काही जे विद्यार्थी संघटनांची विध्वंस घालणारी संघटना आहे त्यांना माझं आव्हान आहे, तुमच्यामध्ये जर एवढी हिंमत आहे ना, तर तुम्ही कधीतरी वाल्मिकी रामायण हातामध्ये घ्या आणि त्या वाल्मिकी रामायणामध्ये सीतेच्या संदर्भामध्ये, रामांच्या संदर्भामध्ये वाल्मिकींनी स्वतः काय लिहिलं ते एकदा स्वतःहून पहा, ते हे करा. पण मुळामध्ये काय झालेलं आहे, जसं पुस्तकाच्या आतमधला काही गाभाव न वाचता आंबेडकरी अनुयायांनी त्या ठिकाणी पुस्तकाची नासधूस केली आणि नेमकं रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये काय लिहिलंय हे माहीत नसणाऱ्या काही या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या झुंडशाहीनं तिथं धुडगूस घातला. मला वाटतं या दोन्हीमध्ये काहीच फरक नाही आहे, कारण का साधा सरळ विषय आहे. यांना या दोन्ही प्रकारच्या गोष्टींमध्ये एक समान धागा आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे काय, तर आम्ही काही केल्या वाचणार नाही, सत्य समजून घेणार नाही. मी अनेक वेळा सांगितलं, पूर्वी सुद्धा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळेस रामाच्या संदर्भात काही वक्तव्य केली, अनेकांनी त्यांना शिव्याशाप देण्याचं काम केलं. परंतु त्यावेळेस सुद्धा आमचं एकच म्हणणं आहे की या देशामध्ये मुळामध्ये एकच रामायण नाही आहे, शेकडो रामायण आहे, साधारण 300च्या वर रामायण आहे. त्याच्याही पुढे जाऊन ज्यांना ज्यांना वाटतं की रामायणामध्ये काही आक्षेपार्ह नाही, त्यांनी मूळ वाल्मिकी रामायणही वाचावं आणि त्याच्या बरोबरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे रामकृष्णाचं कोडं हे नावाचं जे आर्टिकल आहे ते वाचावं. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर सच्ची रामायण नावाचं पेरियर E.V. रामास्वामी यांचं जे पुस्तक आहे, जे त्या काळामध्ये मद्रास हायकोर्टामध्ये केस होऊन ती केस पूर्ण जिंकल्यानंतर तिथून ते मुक्त झालेलं पुस्तक आहे. म्हणजे कोर्टाच्या कसोटीतून सुद्धा ते पुस्तक मुक्त झालेलं आहे. असं काही नाहीये की कुठल्याही धार्मिक बाबीची किंवा कुठल्याही विचाराची कोणीची केसा करायची नाही. आणि मुळामध्ये चिकित्सा ज्या ठिकाणी बंद होते त्या ठिकाणी बुद्धी चालायचं बंद होते. म्हणून मला असं वाटतं की या झुंडशाहीला जर आवरायचं असेल आणि ही झुंडशाही निर्माण होतीये कुठनं ह्याचाही शोध घेतला पाहिजे. तर याच्या अनुषंगाने एक सांगू इच्छितो आणि हे माझं पालकांना आव्हान आहे या ठिकाणी. आपल्या पाल्यांना आपण इंजिनिअरिंग असेल किंवा अन्य काही कॉलेजेसमध्ये जिथं जिथं बाहेर गावी शिकायला ठेवलेलं आहे, ही मुलं ज्या ज्या हॉस्टेलला राहत आहेत त्या हॉस्टेलच्या ठिकाणी ही मुलं सुट्टीच्या दिवशी, खास करून रविवारच्या दिवशी नेमकं काय करतात हे आपण लक्षात घ्या. त्याची जरा चौकशी करावी सर्व महाराष्ट्रभरच्या पालकांनी किंवा हा व्हिडिओ जे जे पाहणार आहेत त्यांनी चौकशी करावी. कारण का माझा अनुभव असा आहे किंवा माझ्या पाहण्यात असा आलेला आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेज आणि जिथं जिथं हॉस्टेल आहे त्या ठिकाणी रविवारच्या दिवशी साधारणतः संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान शिववंदना या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मुलांना एकत्रित करणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणं आणि त्या ठिकाणी मात्र भिडेच्या ज्या काही धारकरी म्हणून किंवा धारातीर्थ मोहिमांमध्ये जी पद्य गायली जातात, जी तिथं गाणी गायली जातात, त्या सगळ्या रचना तिथं सादर केल्या जातात. म्हणजे तुमची मुलं तुम्ही इंजिनिअरिंगला जर ज्यावेळेस घालता किंवा तुम्ही कुठल्याही फॅकल्टीला घातला, हॉस्टेलमध्ये पाठवता, तिथं तुम्ही शिकायसाठी पाठवत असताना त्यांच्या डोक्यामध्ये या पद्धतीचं धर्माचं स्लो पॉयझनिंग करण्याचं काम अनेक शैक्षणिक संस्थांच्या आडून या ठिकाणी चालू असलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आता मी बोलत असताना त्याचे काही फोटोज सुद्धा मी तुम्हाला दाखवीन आणि नेमकंपणानं जे भिडेच्या धारकऱ्यांमध्ये गायलं जातं त्याच्या शिववंदनेमध्ये गायलं जातं. अत्यंत मित्रांनो गंभीर अशी बाब आहे आणि मला वाटतं ही झुंडशाहीचं जे मानसशास्त्र आहे, ही झुंडशाही बनवण्याची जे कारखाने आहेत हे कुठून तयार होत आहेत, तर मला वाटतं हे जे निवासी असणारे विद्यार्थी आहेत यांच्या माध्यमातूनच हे सगळे त्या ठिकाणी तयार केले जात आहेत आणि या पद्धतीचं एक सॉफ्ट मटेरियल त्या ठिकाणी मिळतं आणि ते सॉफ्ट मटेरियलच पुढं जाऊन अत्यंत कडवट कुठल्याही धर्माचे अनुयायी बनवण्यासाठी आणि परधर्माचा द्वेष करण्यासाठी निर्माण केले जातात. मला वाटतं की हे जे झुंडीचं मानसशास्त्र आहे हे जर उद्ध्वस्त करायचं असेल तर याच्यासाठी
लोकशाहीवादी असणाऱ्या, पुरोगामी विचाराच्या असणाऱ्या सर्व लोकांनी सामूहिकपणानं आपल्याला एकत्रितपणानं काम करून ही जी आपली तरुण पिढी आहे यांना मूळ सत्याच्या विचाराकडे न्यावं लागेल. आणि कारण का तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानले नाही बहुमता. म्हणजे जोपर्यंत आपण सत्यासत्याची शहानिशा करत नाही मग बहुमत काय का असना हे जोपर्यंत आपण तपासून पाहत नाही आणि आपलं स्वतःचं मत आपल्या विचारानं ठरवत नाही, अशा पद्धतीची एक विचार करण्याची पद्धती तरुणांना शिकवत नाही, तोपर्यंत मला वाटतं हे झुंडशाहीचे जे प्रकार आहेत हे थांबणार नाहीत. आणि हे थांबवायचं असेल तर याला एकमेव कारण म्हणजे आपण सगळेजण मिळून यावरती विचार करूया आणि कृतिशील पद्धतीनं काम करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.